हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी सेल टॅक्स इन्स्पेक्टर मेन्स एक्झामिनेशन 2024 आज याची फायनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांचं या 2024च्या मेन्समध्ये झालेलं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तर बघूया विद्यार्थी आपण डिटेल्स हे कट ऑफ कितीवर गेलेली आहे आणि जागा किती होत्या आणि किती जागा होत्या आणि किती भरल्या गेल्या. तर इथं डिटेल दिलेलं आहे. कॅटेगरी ॲडव्हर्टाईज पोस्ट किती होत्या, नॉट एलिजिबल फॉर रिकमेंडेशन आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रिकमेंडेशन ॲज पर देअर कॅटेगरी. म्हणजे इथं टोटल जागा किती आहेत, ॲडव्हर्टाईजनुसार पोस्ट किती आहेत आणि इथं रिकमेंडेशन किती कॅन्डिडेटचं झालेलं आहे आणि बाकी किती आहेत. तर हे ओपनच्या 60 जागा होत्या, अनरिझर्वच्या तर 5 त्याच्या जागा हे बाकी आहेत आणि ते कशा बाकी आहेत ते पुढे समजेल तुम्हाला. तर अशा टोटल तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या बघून घ्याव्या. मी फक्त टोटल तुम्हाला किती जागा आहेत ते सांगतोय आणि त्यापैकी किती भरल्या गेल्या हे पण तुम्हाला मी सांगेल. तर हे बघा, टोटल जागा 209 आहेत, त्यापैकी 206 कॅन्डिडेट भरले गेले आहेत. म्हणजे 209 पैकी 206 जागा भरल्या गेल्या आहेत, तर 3 जागा हे बाकी आहेत भरायच्या, म्हणजे ती भरल्या गेल्या नाहीत, कोणत्या कारणास्तव भरल्या गेल्या नाहीत हे त्यांचं समजेल. तर हा आजचा फायनल सिलेक्शन लिस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनापासून खरंच अभिनंदन आहे, कारण लिस्ट चांगल्यापैकी हाय गेलेली आहे. तरी या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव म्हणजे एक पोस्ट तुम्ही याच्यामध्ये मिळवली, त्यामुळे तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आहे. तर बघा, कट ऑफ काय गेली तुम्हाला मी सांगेल आणि जो फर्स्ट कॅन्डिडेट आहे त्याला किती मार्क्स आहेत ते पण तुम्हाला इथे सांगतोय. बघा, हा OBCचा कॅन्डिडेट आहे पहिला, त्याला 313.50 मार्क्स आहेत. ओपनमधून जनरलमध्ये फर्स्ट आलेला आहे आणि नंबर दुसऱ्याचा 308.50, नंबर तिसऱ्याला 306 आहे. असे तुम्ही तुमचं नाव आहे याच्यामध्ये बघू शकता. जास्त लिस्ट नाही आहे, मी स्क्रोलिंग करतोय त्यामध्ये तुमचं नाव दिसत असेल तर फारच चांगलं. नसेल काही जणांचं 0.50ने सुद्धा एक्झाम गेलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांची खरंच म्हणजे एक खेदाची गोष्ट आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी आता ही जी 2025ची प्री दिलेली आहे त्यांचा नक्कीच चांगला स्कोर आलेला असेल आणि त्यांनी मेन्ससाठी त्यांनी आता चांगली तयारी करावी. तर ह्याच्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचं काही 1-2 मार्काने किंवा 0.50ने राहून गेले असेल त्या विद्यार्थ्यांनी आता ही जी 25ची मेन्सची आहे त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने देऊन आपलं नाव सिक्युअर करावं असं. तर बघा, हे तुम्ही बघून घ्या, नंतर तुम्हाला कट ऑफ समजेल किती आहे टोटल. ओपन फिमेल 24, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीचे पण असे काही कॅन्डिडेट आहेत 20 ते 25 किंवा 30पर्यंत असे कॅन्डिडेट आहेत की त्यांना 300च्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि ग्रुप बीमध्ये सुद्धा असे आहेत. आता हे तुम्हाला कट ऑफ इथं तुम्हाला दिसते कट ऑफ. आता हा रिकमेंडेशन कट ऑफ आहे हा सेल टॅक्स इन्स्पेक्टरचा. तर ASOचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मी. तर हा सेल टॅक्स इन्स्पेक्टरचा कट ऑफ आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी आहे तो जनरलचा 292.50, खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 292.50 मार्क्स घेऊन 0.50 घेऊन लास्ट कॅन्डिडेट आहे, त्यांचं पण खूप मेहनत आहे, कारण हे मार्क्स 400 पैकी आहेत. तर 292 मिळवणं खरंच खूप चांगला अभ्यास लागतो याला. तर अभिनंदन आहे सर्वांचं. आणि ओपन फिमेलचा 281 गेला आहे आणि स्पोर्ट्सचा 285. ओपन जनरल 292.50, फिमेल 281 आणि स्पोर्ट्स ओपनचा 235.50. तर SC जनरलचा 273, फिमेलचा 262.50 आणि स्पोर्ट्सचा 180.50. तर DTAचा आहे जनरलचा 282.50, फिमेलचा आहे 264.50, NTB जनरलचा आहे 272 आणि फिमेलचा सुद्धा 272 आहे. म्हणजे NTB जे फिमेल मेलचा दोन्ही सारखाच आहे. आता SBC जनरलचा आहे 291 आणि फिमेलच्या जागा नव्हत्या तर 291 जागा आहेत. NTCच्या जनरलचा 291 आणि फिमेलचा 277.50, NTD जनरलचा 290.50 आणि फिमेलचा 272.50. तर OBCचा जनरलचा 289 आणि फिमेलचा 274. तर स्पोर्ट्स
स्पोर्ट्सचा आहे 233, EWS जनरलचा आहे 279.50, फिमेलचा आहे 270.50, स्पोर्टच्या जागा नव्हत्या OBCसाठी. तर SCBCचा जो जनरलचा आहे 288.50 आहे आणि फिमेलचा आहे 276, तर स्पोर्ट्सचा आहे 229.50. तसेच दिव्यांगाचा टाईप एचा आहे 262.80, टाईप बीचा आहे 247, टाईप सीचा आहे 268.50, तर टाईप डी आणि ईचा आहे 223. आणि ऑर्फन ए बी आणि टाईप सी, ए बीचा आहे 201, तर टाईप सीचा आहे 274. असा हा पद्धतीनं हा संपूर्ण कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी हा गेलेला कट ऑफ आहे. आणि आता ही येणारी अपकमिंग मेन्स एक्झाम आहे कंबाईन ग्रुप बीची, याच्यामध्ये चांगला अभ्यास करून एखादी पोस्ट मिळवण्याची आतापासूनच तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच येणाऱ्या एक्झामसाठी फायदेशीर ठरेल कट ऑफ, कारण मागच्या कट ऑफवरून येणारा कट ऑफसुद्धा आपल्याला लक्षात येतो आणि त्यावरून आपल्याला अभ्यास करण्याचा एक आयडिया येते की कशा पद्धतीने आपल्याला किती स्कोर करावा लागेल की जेणेकरून आपल्याला एखादी पोस्ट मिळेल. त्यानुसार हा कट ऑफ तुमच्या नक्कीच कामा येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.